महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 92 लाख शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकरी म्हणजेच की 92 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी प्रतीक्षा करत होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। ज्या क्षणाची ते अगदी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत, अशी मोठी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाने केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबत 4000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची गेले कित्येक दिवस वाट पाहत आहेत, परंतु त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये आता एवढी रक्कम जमा होणार आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघून अगदी कंटाळून गेले होते, परंतु आता त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आता दोन्ही हप्ते सोबत हे महाराष्ट्र शासन जमा करणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले, परंतु 2 हप्ते कधीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले नव्हते। परंतु महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आम्ही ऐतिहासिक निर्णय घेणार आणि ऐतिहासिक निर्णय आता तो घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की 2 हप्ते सोबत कसं काय जमा होणार? शेतकरी मित्रांनो, याचं कारण असं आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला, म्हणजेच की आता बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा इतक्या दिवस रखडलेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची देखील वेळ निघून गेलेली आहे आणि त्यामुळेच आता दोन्ही हप्ते सोबत जमा करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। जर दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सोबत जमा केले तर आता ही योजना बॅलन्स मध्ये राहील, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्ता देखील त्याच टायमावर जमा होईल आणि 10वा हप्ता देखील त्याच टायमावर जमा होईल। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तर वेळ खूप निघून गेलेली आहे आणि आता 10व्या हप्त्याची वेळ आलेली आहे। दोन्ही हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची वेळ आलेली असून आता दोन्ही हप्ते सोबत वितरित करणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, असे मिळून 2 हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बिलकुल चिंता करू नका, आता तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आता लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत। जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि या योजनेचं पुरेपूर पालन करा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा आणि 10व्या हप्त्याचा लाभ होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी आधार कार्ड आपलं बँक खात्याशी लिंक करणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं ऑलरेडी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करायची गरज नाही, त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेकडे जा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंतेमध्ये वाढ होणार आहे, कारण की महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी फार्मर आयडी काढणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। परंतु जे शेतकरी फार्मर आयडी काढतील किंवा ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी फार्मर आयडी असेल अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची नाही, त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे आम्ही 4000 रुपये जमा करणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अट आहे केवायसी करणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जा केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 अशा 4000 रुपयाचा लाभ होईल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर जाऊन तुमची केवायसी होणं, केवायसी करणं हे महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेवटची अट आहे, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा काय संबंध? शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केलेली आहे आणि त्या ज्या अटी आहेत त्या अटी पूर्णपणे महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेला लागू केल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या अटीचं पुरेपूर पालन करा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा लाभ घ्या। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।